चला आसिफ बॉईज, अमीन बॉईज, विनंती आहे की सर्वांनी खेळाडू कक्षामधूनच बॅटिंगला जायचं आहे. आणि इथे आपण पाहतोय समान गणवेश नाही आहेत आणि त्यामुळे दोन्ही संघांना आपण पाहतोय तर सुरुवातीलाच पेनल्टीच्या स्वरूपात 3 धावांची पेनल्टी ही लावली गेली आहे. षटक क्रमांक पहिलं योगेश घेऊन आलाय. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे पिच केलेला आहे, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. 5 षटकांची ही लढत आहे आणि यानंतर सर्व लढती ज्या आहेत या 4-4 षटकाच्या आपण करणार आहोत, कारण की आज शेवटचा दिवस आहे. मेगा फायनल देखील आपल्याला एक मोठ्या ओव्हरची खेळायला मिळेल आणि त्यामुळे मात्र शेवटचा दिवस आहे आणि यानंतरच्या लढती ज्या आहेत त्या आपण 4-4 ओव्हर्सच्या करणार आहोत. दोन चेंडू आपण पाहिले, दोन्ही चेंडू हे निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळाले. अतिशय सुंदर असं हे मैदान हे आपल्याला पाहायला मिळतं. मागील 2 दिवसांचा आढावा आपण घेतला तर फलंदाजांची मात्र इथे चांदी होताना आपल्याला पाहायला मिळाली. मोठ्या प्रमाणात धावा या पाहायला मिळाल्या. या मैदानाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या मैदानावरती सातत्यानं होत असतं. मुफास वसई फाटा चषक 2024चं हे सुंदरचं आयोजन देखील आपण पाहतोय. बॅकफुटला यावेळेला मात्र गेले, कटचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहे, चेंडूच्या मागे मात्र पळतायत. चेंडूला अडवलं देखील, अगदी चांगला थ्रो इथे केला. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा देखील कॉल होता आणि यावेळेला मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती अमीन बॉईज संघाची 2. षटकातील पुढील बॉल, 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार योगेश. इथे मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव इथे पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 3. अर्षद आणि आसिफ अशी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 5 चेंडू नंतर 3 धावा या धाव फलकावरती झाल्या. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर योगेश. इथे मात्र सरळ बॅटने खेळलंय, कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि खराब फिल्डिंग. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार 4 धावांकरिता.
जे थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. चला नवीन गोलंदाज लगेच आणा. गोलंदाजी मार्कवरती चर्चा विचार विनिमय नकोय, कारण की आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये जास्त वेळ घालवणं योग्य नाहीये. पहिलं षटक आपण पाहिलं, योगेशच्या माध्यमातून 7 धावा पाहायला मिळाल्या. पहिले 3 चेंडूंवरती वर्चस्व योगेशचं होतं, परंतु त्या पुढील 3 चेंडूंवरती आपण पाहिलं तर धावा जमताना पाहायला मिळाल्या. चला पेलर टीम जास्त वेळ घेऊ नका, बराच वेळ घेतला जातोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 7 झाली आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर शाहिद. अगदी चांगला बॉल, धीम्या गतीचा चेंडू होता. अर्षद यांच्या बॅटवरती काही आला नाही आणि त्याचंच कारण आपण पाहतोय निर्धाव चेंडू जो आहे तो पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर आपण पाहिलं 7 धावा तिथे पाहायला मिळाल्या. हे दुसरं षटक पॉवर प्लेचं शाहीदच्या माध्यमातून पाहायला मिळतं. खूपच बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय 1 धाव ऍड ऑन होतीये धाव फलकावर. इथे मात्र बॅकफुटला गेले, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर यावेळेला मात्र पुढे आले, चेंडूला देखील अडवलं, स्टंप वरती देखील फेकलं आणि तिथपर्यंत आपण पाहतोय तर धाव जी आहे ती अगदी योग्य प्रकारे पूर्ण झाली आहे. यानंतरची लढत असणार आहे जाधवपाडा विरुद्ध बी बॉईज. दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे. 2 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 9. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. शाहिद गोलंदाजी मार्कवर. खोलवट टप्प्यात टाकलेला हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नासिर तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा 1 धाव जी आहे ती जोडली जाते धाव फलकावर. एका धावेच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 10 धावा. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळले जरूर. नासिर तिथे आहे, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु पुन्हा एकदा यावेळेला मात्र आपण पाहतोय आउटच्या माध्यमातून अर्षद यांना माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज फरहाद आता येतोय नव्याने. चेंडूंचा विचार आपण केला तर या षटकातील चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4. धावसंख्या धाव फलकावरती आमीन बॉईज या संघाची झाली आहे 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय.
शाहिदच्या हातामध्ये चेंडू दिला आणि शाहिदने पहिला विकेट मिळवून दिला. आपल्या संघाकरिता 4 चेंडू झाले. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर शाहिद. इथे मात्र उंचावरून खेळला जरूर. क्षेत्ररक्षक दोनही तिथे आले होते, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र कॉलिंग काही झालं नाही 2 फिल्डर्स मध्ये आणि त्याच्याचमुळे 2 फिल्डर्सच्या अगदी मधोमध हा चेंडू पडला गेला आणि त्याचंच कारण आपण पाहतोय. 2 धावा या पाहायला मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड. अगदी सरळ बॅटने कव्हरच्या दिशेला अगदी खणखणीत शानदार फटका पाहायला मिळालाय. चौकार 4 धावांकरिता. जर आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे. 2 षटके इथे पूर्ण झाली. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या अमीन बॉईज या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 1 गडी बाद 17 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अब्बास. अब्बास षटकातील पहिला बॉल घेऊन तयार. फ्रॅक्ट मोर द विकेटने. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळले. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव घेतली. दुसऱ्याचं देखील कॉलिंग आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट निश्चितपणे केलं गेलं आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 19 धावा. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अगदी चांगल्या प्रकारे धावांना मात्र वेग देत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे खेळलंय. इनफिल्डच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु 2 धावा पाहायला मिळाल्या. जिथपर्यंत पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतरण आपण पाहतोय सिंगलला डबल, डबलला ट्रिपल आणि ट्रिपलला आपण पाहतोय 4 धावा. चार धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 23 धावा. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र फिल्डरने चुकी केली आणि त्याचंच कारण आपण पाहतोय 4 धावा पाहायला मिळाल्या. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा अब्बास घेऊन तयार. इथे मात्र बॅटवरती योग्य प्रकारे आला नाही. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं गेलं आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 24 धावा. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 चेंडू झाल्यात. षटकातील 14 चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अब्बास. इथे मात्र थोडासा खाली राहिलेला चेंडू बराच बाहेर जाताना देखील पाहायला मिळाला. पंचांनी मात्र वाईट असा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि या वाईटच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे होते. इथे झालेली आहे चुकी. जेल सुटला गेलाय. एक धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे अमीन बॉईज या संघाची धाव फलकावर 26 धावा. 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जाधवपाडा संघ आणि बी बॉईज संघ जर उपस्थित असाल तर आपली उपस्थिती कळवायची आहे. इथे मात्र एक चांगला बॉल चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. लेंथ अँड लाईन अगदी चांगली होती. योग्य प्रकारे पिच केलं. या चेंडूला विकेट किपरच्या हातामध्ये देखील पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 9 धावा आतापर्यंत अब्बासने या ओव्हरमध्ये मोजल्यात. या ओव्हरमधील शेवटचा बॉल घेऊन तयार गोलंदाज अब्बास. आणि या निर्धाव चेंडूने झालेली आहे या षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर
धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 26. मेरा वतन न जाएगा ले मैंने बोल दिया स्वागत मोफास वसई फाटा चषक 2024 मध्ये 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 26. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. योगेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. षटकातील पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे ऑफ स्टंपवरती मात्र हाताळला होता. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील बॅटरचा झाला होता. बॅट आणि बॉल मधला काही समन्वय जुळून आला नाही आणि त्याच्याचमुळे निर्धाव चेंडू जो आहे तो पाहायला इथे मिळालाय. 26 धावसंख्या धाव फलकावरती सद्यस्थितीला पाहायला मिळतेय. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. रनआउटचा देखील प्रयत्न झाला परंतु बॅकअप अगदी चांगल्या प्रकारे अब्बास इथे जरूर झालं. नासिरच्या हातामध्ये मात्र चेंडू चांगल्या प्रकारे त्यांना कव्हर अप केला आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय 2 धावा ज्या आहेत त्या लेग बाईसच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि या एक्स्ट्राच्या मदतीने धाव संख्या आपण आता पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 28. 28 रन्स ऑन द स्कोरकार्ड. आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगला बॉल होता. बॅटची एज घेऊन यष्ट्यांचा वेध घेणार चेंडू विकेटचं झाले पतन गॉन. धाव फलकावरती 28-28. तीन चेंडू झाले. षटकातील 4था चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती योगेश. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 28. या अगोदरचं षटक आपण पाहिलं होतं. पहिलं षटक हाताळण्याकरता आले होते. फक्त 7 धावा मोजल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील 2 धावा मोजल्या त्या देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणि एक विकेट देखील योगेशने प्राप्त केली आहे. षटकातील 4था बॉल. इथे मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. फिल्डरने इथे केली चुकी. चेंडू गेलाय वन बाउन्स सीमा रेषा पार. चौकार 4 धावांकरिता. या 4 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 32. हॅलो षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळले. सॉफ्ट हँडिंग डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये 2 धावा अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती अमीन बॉईज या संघाची 34 धावा. या षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार
गोलंदाजी मार्कवर योगेश. ते मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळून काढले या चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. इथे आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 35. चला, जाधवपाडा संघाचा कर्णधार आणि बी बॉय संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता लगेच टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. अबे यार वो है ना, टॉस का दिख नहीं रहा यहाँ पे. ये ट्राइपॉड ही हिलाना पड़ेगा पूरा. क्या ही करूं मैं. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती 35 झाली आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर सलमान. पहिला बॉल अगदी योग्य प्रकारे हाताळला. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र मिळणार नाहीये. अजूनही आता शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. या सत्रातील 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल, हे देखील आता पाहावं लागेल. षटकातील दुसरा बॉल सलमान घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल शरीराचा विकेट किपरच्या माध्यमातून चांगला झालाय. लेग बाईसचे संकेत देखील पंचांकडनं आले. एक्स्ट्रा धाव देखील ऍड ऑन होतीये धाव फलकावरती. या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 36. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. अनेक आठवणी या स्पर्धेच्या आपण आज आपल्या सोबत घेऊन जाणार आहोत. अगदी चांगला बॉल खोलवट टप्प्यात टाकलेला हा चेंडू. नासिर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेतली आहे, थोडीशी फॉर्मलिंग झाली आणि त्याचंच रूपांतरण दुसऱ्या धावेत देखील पाहायला मिळालं. आणि ह्या वेळेला मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रन आउटच्या माध्यमातून जाते विकेट. धन्यवाद. 3 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 38 धावा. अजूनही आता या षटकातील आपण पाहायला गेला तर ते उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. नॉन स्ट्रायकर बॅटर मात्र धावत सुटले धाव घेण्याकरिता आणि रन आउटच्या माध्यमातून तंबूच्या दिशेला त्यांना परतावं लागेल. धन्यवाद. 4 चेंडू झाले. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर सलमान. अगदी चांगला बॉल, शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव काही होऊ शकत नाही. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय आमीन बॉईज या संघाला. आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या जर आपण पाहतोय तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 39. या षटकातील या सत्रातील शेवटचा बॉल घेऊन सलमान तयार. या शेवटच्या बॉलवरती एक उंच फटका जरूर आलाय. 2 क्षेत्ररक्षक तिथे आलेत आणि शेवटच्या क्षणाला अतिशय चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. सुंदर असा झेल टिपला गेला. विकेटचं पतन झालं आणि या विकेट नंतर षटकाची देखील झाली समाप्ती. 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 39.
बी बॉईज संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. जाधवपाडा संघाचा कर्णधार इथे आलाय. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आपण हिंदी समालोचनाकडे वळूया. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून होईल फेरबदल. आपण ऐकणार आहोत अक्षय पांडव यांचा आवाज. मोफाज ट्रॉफी 2024 का आज का आखिरी दिन के ये सुबह के पहले सत्र का पहला मुकाबला यहाँ पर आपको देखने मिलता है। वह एक तरफ एनआर पिल्लार की टीम जिन्होंने टॉस को जीता था और टॉस को जीतकर पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया और काफी उम्दा गेंदबाजी रही उनकी। काफी बढ़िया तरीके से गेंदों को डिलीवर किया वाला वहां पर बल्लेबाजों को बिल्कुल शांत रखा। स्कोर बोर्ड अगर हम देखें तो स्कोर बोर्ड के ऊपर 39 रन 40 रनों का लक्ष्य है। यहाँ पर देखते किस तरीके से इन 40 रनों के लक्ष्य को पूरा करने की कोशिश वो यहाँ पर की जाएगी। शाहिद भाई बल्लेबाजी के लिए ग्राउंड के अंदर स्ट्राइकर एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर योगेश, पहली ओवर के लिए गेंदबाजी के ट्रैक पर अरशद भाई। देखते किस तरीके से गेंदबाजी होगी, किस तरीके से शुरुआत होगी इस ओवर की। पहली गेंद अंदर की तरफ आ रही थी, अलॉन्ग द कारपेट खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद को फील करे एक रन आसानी के साथ मुकम्मल हुआ। पारी की शुरुआत यहां पर होती हुई अपनी निजी पारी की और टीम की भी शुरुआत एक रन के साथ होती हुई यहां पर पहली गेंद पर अरशद भाई के। पहली गेंद अपनी इनिंग की खेलते हुए वहां पर बेहतरीन फील्डिंग एफर्ट, खूबसूरत फील्डिंग एफर्ट, रोका है गेंद को, बाउंड्री लाइन के बाहर जाने से उसे रोक दिया है। काफी अच्छा फील्डिंग एफर्ट वहां पर देखने मिला फरहाद की ओर से। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। एक रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 2 रनों पर। ऑन साइड में फिर से एक बार सिंगल में कन्वर्ट करने की कोशिश, वहां पर कैच को छोड़ा है। कैच लपकना चाहिए था क्योंकि विकेट्स ही आपको बचा सकते हैं यहां से, क्योंकि अगर जीतना है तो विकेट लेने होंगे और शुरुआत में अगर झटके मिलेंगे यहां पर टीम एनआर को तो फिर थोड़ी सी अंडर प्रेशर आ सकती है टीम।
इस बार सामने की तरफ उड़ाने की कोशिश थी, लेकिन गेंद और बल्ले में वो सही और सटीक संपर्क जो जरूरी होता है ना, वो वहां पर नहीं दिखा। डॉट के स्वरूप में निकलती हुई गेंद। इस बार प्ले डाउन हो गए। बल्ले का अंदरूनी सिरा लेकर गेंद जाकर विकेटों से टकराई। योगेश को वापस लौटना पड़ेगा। पहले विकेट का पतन, एक बड़ा झटका यहां पर लगता हुआ टीम एनआर पिल्लार को। बल्लेबाज योगेश बैक टू द डगआउट। हाँ करतो. इस बार बेहतरीन गेंदबाजी, खूबसूरत गेंदबाजी, वाह, काबिल तारीफ गेंदबाजी जिसे हम कह सकते हैं अर्शद भाई के पहले ओवर में महज 3 रन 1 विकेट के नुकसान पर। टीम एनआर पिल्लार आपका एक अतिरिक्त खिलाड़ी को आपको हमारे कमेंट्री बॉक्स में भेजना है। विकास दुबे काजू, जिनका सुबह के पहले सत्र में यहां पर आगमन होता हुआ हार्दिक स्वागत है, वेलकम। पहली गेंद यहां पर कट करने की कोशिश, अपील तो स्ट्रांग दिखी लेकिन अंपायर्स पर कोई प्रभाव नहीं। अच्छी गेंदबाजी, आबिद है गेंदबाजी के ट्रैक पर और काफी रोहित है जो वन डाउन के तौर पर ग्राउंड के अंदर बल्लेबाजी के लिए आए हैं। इस ओवर की अगली गेंद बड़े स्ट्रोक के लिए फिर से एक बार जाना चाहते थे। गेंद और बल्ले में सही तरीके से संपर्क फिर से एक बार नहीं करवा पा रही है। डॉट के स्वरूप में निकलती हुई गेंद। इसी तरीके से अगर प्रेशर बढ़ता रहा तो फिर यह मुकाबला कठिन बन जाएगा आपके लिए, क्योंकि महज 40 रनों का लक्ष्य को आपको पूरा करना है। 40 दिखने में तो छोटे हैं लेकिन बनाने में ये कठिन हो सकते हैं, क्योंकि अब थोड़ा सा प्रेशर वो यहां पर क्रिएट होता हुआ, क्योंकि इस पारी की 8 गेंदों पर महज 3 रन बनेंगे। शरीर से दूर, अवे फ्रॉम द बॉडी, यहां पर ड्राइव करने की कोशिश, आड़े बल्ले का सहारा लेने की कोशिश। गेंद और बल्ले में संपर्क नहीं हुआ। गेंद वहां पर विकेट कीपर के दस्तानों में जाकर छिपती हुई डॉट के स्वरूप में निकलती हुई। बेहतरीन गेंदबाजी का एफर्ट, बेहतरीन गेंदबाजी का नजारा यहां पर दर्शकों को देखने को मिलता हुआ। गेंदों को काफी खूबसूरती के साथ डिलीवर कर रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर पिच कर रहे हैं, बल्लेबाज को अतिरिक्त एफर्ट लगाने पर मजबूर कर रहे हैं। यहां पर नीचे रही, बल्लेबाज सही तरीके से पढ़ नहीं पाए, लेकिन 1 रन वहां पर लेग बाइज के तौर पर पूरा किया जाएगा। इसी 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 4 रनों पर। ऑन साइड में अच्छा स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी है वहां पर, जब तक गेंद पर आते 1 रन वहां पर मुकब्बल हुआ। दूसरे की कोई दरकार नहीं, 1 ही रन से वहां पर संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब 5 रन 1 विकेट के नुकसान पर। योगेश जो ग्राउंड के अंदर थे तब तक अच्छी बल्लेबाजी करने का प्रयास कर रहे थे, एक सिक्सर उनका रोका गया, उसके बाद वो भी विकेट के ऊपर खड़े नहीं रह पाए, लेकिन शाहिद बहुत बड़े स्ट्रगल में नजर आ रहे हैं। इस बार तो वो स्ट्रगल खत्म किया, भेज दिया गेंद को बहुत दूर सीमा रेखा के पार। 6 रन।
यहाँ पर उपस्थित होते हुए इस्तेकबाल है आपका, वेलकम। हाँ चला रहा हूँ, 2-3 बार उस्मान भाई का भी कॉल आ गया, थोड़ा बहुत अभी उसका फिर से एक बार अरशद भाई को कंटिन्यू किया गया। इस बार गेंद हवा में, लेकिन खिलाड़ी वहां पर बॉडी का बैलेंस बिगड़ता हुआ उनके, और उसी का फायदा मिला। 1 रन वहां पर मुकम्मल हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड अब आगे बढ़कर जा पहुंचा 12 पर। ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है अरशद भाई के। इस ओवर में अगर रनों को रोका गया, इस ओवर में अगर विकेट मिले, तो फिर इस मुकाबले में उनके टीम के लिए बहुत बड़ी जगह बन जाएगी। तीसरा ओवर है, इस मुकाबले को टर्न करने वाला ये ओवर जरूर साबित होगा। उड़ाया है हवा में, विकेट का मौका है यहां पर, लेकिन कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं। 2 रन आसानी के साथ पूरे किए जाएंगे। 2 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड 2 से आगे बढ़कर अब जा पहुंचा 14 रनों पर। तीसरे ओवर का खेल आरंभ है। तीसरे ओवर के 2 गेंदों की समाप्ति के बाद 14 रन। पहली पारी में इतने अच्छे रन नहीं बने थे, इस बार 1 रन की वहां पर कोशिश कर रहे हैं, और लेग बाइज के तौर पर 1 रन वहां पर पूरा होता हुआ। 1 रन के साथ 15 रन। अब आने वाली 15 गेंदें 25 चाहिए। मैच बन रहा है यहां पर। उड़ाने की कोशिश, वहां पर बल्ले का किनारा और विकेट कीपर का मिलता हुआ सहारा। सफलता मिली, बल्लेबाज को वापस लौटना पड़ेगा। विकेट के बदन, विकेट नंबर 2, दूसरा। विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम था, लेकिन यहां पर एक सिंगल आता हुआ। सिंगल के साथ अपना खाता खोला नासिर ने। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 16 पर। रुकना होगा विकेट पर, सिर्फ रुककर नहीं चलेगा, क्योंकि 16 रन बन चुके हैं यहां से, और 24 रन बनाने हैं। और विकेट मिलता हुआ, और एक सफलता यहां पर। यह महत्वपूर्ण ओवर था। मैंने पहले कहा था इस ओवर में इस मुकाबले का रुख चेंज कर सकते, उतनी काबिलियत जरूर है अरशद भाई में, और यहां पर बेहतरीन ओवर घटता हुआ नजर आ रहा है। अब आने वाली यहां से गेंदें शेष है। तो आने वाली 12 गेंदें यहां से शेष, और 12 गेंदे में जीतने के लिए यहां से 24 रनों की दरकार है। 12 रन पर ओवर, उस हिसाब से 24 रन यहां पर बनाने होंगे। नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए ग्राउंड के अंदर अब्बास, इनमें वो क्षमता है, ये बड़े स्ट्रोक आसानी के साथ खेल सकते हैं, और यहां पर बिल्कुल सही समय पर ये बल्लेबाजी के लिए आए हैं, जब इनके बल्लेबाजी का असलियत में काम है। जिस तरीके की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, उस तरीके की बल्लेबाजी यहां से जरूरी है। पहली गेंद आसिफ अंसारी गेंदबाजी के ट्रैक पर। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, वहां पर थोड़ा सा अतिरिक्त बाहर पिचिंग किया था।
एक रन मुकम्मल होता हुआ, एक रन के साथ खटाकुला अब्बास ने, एक रन के साथ टीम एनआर पिल्लार यहां पर 17 रनों पर आने वाले 11 गेंदे 23 रन। ये ओवर आसिफ अंसारी किस तरीके से पूरा करते हैं, ये यहां से आने वाले 11 गेंदे बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि इन 11 गेंदों में टीम चाहिए। और दो प्रमुख बल्लेबाज ग्राउंड के अंदर है, नासिर के साथ अब्बास। शरीर से दूर थोड़ा सा खेला था, लेकिन एक रन वो वहां पर मुकम्मल होता हुआ, एक रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 18 रनों पर, 18 ऑन बोर्ड, 22 चाहिए अब 10 गेंदों में। सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट करना जरूरी है, लेकिन बीच में बड़े स्ट्रोक आने वो भी बहुत जरूरी है। इस बार अब्बास बड़ा स्ट्रोक नहीं खेल पाए, फुल टॉस थी, फुल टॉस को बड़े स्ट्रोक में तब्दील करना जरूरी था, लेकिन इस फुल टॉस को बड़े स्ट्रोक में तब्दील नहीं करवा पाए। एक रन के साथ स्कोर बोर्ड 19 पर, अब 21 चाहिए 9 गेंदों में। यहां से एक बड़ा स्ट्रोक बहुत इंपॉर्टेंट है। फुल टॉस उड़ाया उसे, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया। फुल टॉस गेंद को बड़े स्ट्रोक में तब्दील नहीं करवा पाए, वो जो टाइमिंग होना चाहिए ना वो इतना प्रॉपर नहीं था, उसी वजह से गेंद काफी ऊंची गई और लंबाई उतनी नहीं, विकेट मिली, सफलता मिली। बल्लेबाज नासिर यहां पर आउट होकर पैवेलियन की तरफ आते हुए। इस ओवर के अब तक की 4 गेंदे बेहतरीन अंदाज से आसिफ गेंदबाजी करते हुए, ऑन साइड में अच्छा स्ट्रोक, एक सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट हुई। अब सिंगल से काम नहीं बनेगा, ये मैच अब बड़े स्ट्रोक के ऊपर आ चुका है, क्योंकि यहां से आने वाली 7 गेंदे और जीतने के लिए 21 चाहिए। सनी जो नए बल्लेबाज ग्राउंड के अंदर बल्लेबाजी के लिए आते हुए, 7 में 21 चाहिए। इस ओवर की अगली गेंद ये बीमर थी, ये विकेट के पीछे काफी तेज तरीके से गई है, एक रन तो वहां पर मुकम्मल हुआ, दूसरे की कोई गुंजाइश नहीं। स्कोर बोर्ड 2 के साथ आगे बढ़ता हुआ, आगे बढ़कर अब 22 पर। इस बार ऑन साइड में फ्री हिट की गेंद को भेज दिया सीमा रेखा पार, 6 रन। इसी 6 के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड 6 से आगे बढ़कर अब जा पहुंचा 28-28। आखिरी की 6 गेंदे 12 रनों की दरकार, ये सिक्सर इस मैच का रुख पलटता हुआ। इसके पहले वाले अबिद के ओवर के आखिरी गेंद पर सिक्सर आया था, इस ओवर के आखिरी गेंद पर सिक्सर आया है, और इन्हीं 2 सिक्सर के मदद से स्कोर बोर्ड अब 28 पर जा पहुंचता हुआ। आखिरी की 6 गेंदे जीतने के लिए 12 रनों की जरूरत। नेक्स्ट मुकाबले के टॉस की ओर जाएंगे। जादवपाड़ा टीम के कैप्टन और बी बॉयज की कैप्टन टॉस बॉक्स में जुट जाना है। आखिरी की 6 गेंदे 12 रन। वसई फाटा प्रीमियर लीग में भोला की गेंदबाजी तो काबिल तारीफ हुई थी, लेकिन यहां पर मुफास ट्रॉफी में किस तरीके से गेंदबाजी करते हैं ये यहां पर देखना होगा, क्योंकि 6 गेंदे और 12 की जरूरत है। सामने
अब्बास जैसा एक बड़े स्ट्रोक खेलने वाला बल्लेबाज खड़ा है। क्या अब्बास यहां पर इस मैच को जिता देंगे या फिर भोला उनसे वो जीत छीन लेंगे? भोला जो गेंदबाजी के ट्रैक पर है, गेंदों को घुमाना जानते हैं, बहुत अच्छे तरीके से गेंदों को घुमाते हैं ये। ऑफ्टन के बाहर से वहां पर कोई खिलाड़ी नहीं, 2 का कॉल है और यहां पर कंप्लीट होंगे क्योंकि 2 खिलाड़ी दौड़ रहे थे और उनमें वो कॉलिंग नहीं दिखा, तो 2 रन आसानी के साथ मिले। 2 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड 2 से आगे बढ़कर अब जा पहुंचा 30 पर। अब आने वाली 5 गेंदें 10 रनों की जरूरत। भोला फिर से एक बार अपने गेंदबाजी पर तैयार होते हुए उड़ाया, इस बार भेज दिया उसे सीमा रेखा पार, 6 रन। जय विश्वकर्मा भी यहां पर उपस्थित होते हुए, जय आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। मुख्य मंच पर आना है। काजू आपकी राह देख रहे हैं। डॉट के स्वरूप में निकलती हुई गेंद। अब आने वाली 3 गेंदें 4 की जरूरत। 3 गेंदें 4 रन। अब्बास से स्ट्राइकर इन पर। जय काजू आपकी राह देख रहे हैं यहां पर। इस बार 6, खेल खल्लास और इन 6 रनों के साथ इस मुकाबले को जीता टीम एनआर पेल्हार। मैच की ओर हम जाएंगे और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच, जब मैच टर्न हो रहा था फील्डिंग साइड में, तब आकर उन्होंने शानदार बल्लेबाजी कर इस मैच को जिताया। अब्बास रहे इस मुकाबले के मैन ऑफ द मैच। अब्बास आपको मुख्य मंच पर आना है, वहां पर आपको मैन ऑफ द मैच